गुड मॉर्निंग. तर सकाळची सुरुवात झाली आहे. खुशीला मॅगी बनवून जायचं होतं आम्हाला लग्नाला, पण मॅडमची घाई नसली ती मला मॅगी बनवून दे, मॅगी बनवून दे. मग यांचं शर्ट इस्त्री केलं, त्यांना शर्ट इस्त्री करून दिलं. मग आम्ही असं काहीतरी तयार झालो होतो माझ्या लेकरं. मग आम्ही निघालो लग्नाला जायसाठी. आम्हाला लग्नाला जायला एवढा उशीर झाला होता की आम्ही जाऊस तोपर्यंत लग्न लागून गेलं होतं. जेवणाच्या निम्म्या पंक्ती झाल्या होत्या. मग काय आम्ही गेल्यावरती जेवलो, मग फोटो वगैरे काढून घेतले. तर उशीर झाला होता. लग्न बरंच लांब होतं, जवळ-जवळ 2.5 ते 3 तासाचा रस्ता होता. मग काय पोहोचलो त्यावेळेस लग्न लागलं होतं. मग इथे फोटो सेशन चाललं होतं घरातल्यांचं. मग झालं, मग आम्ही पण थोडेसे फोटो काढून घेतले. नवरा-नवरीला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आणि निघालो घरी यायला. मग येता-येता रस्त्यात मासे दिसले, मग ह्यांनी मासे घेतले. माशामध्ये बांगडा आणि काहीतरी घेतलं होतं त्यांनी, माझ्या नाही लक्षात. मग त्यांना म्हटलं आलोच आहे तर मग चला रांजणगाव गणपतीला पण जाऊन येऊ. बरेच दिवस झाले गेलं नाही, काय नाही. घराच्या बाहेर जाणं होत नाही 2 मुलांमुळं. तर गेलं होतं तर म्हटलं चला जाऊन येऊ. ते गेलो तर भरपूर गर्दी होती मंदिरात. सुट्टीचा वार होता रविवार, त्याच्यामुळे भरपूर गर्दी असल्यामुळे दर्शनच नाही घेता आलं. बाहेरनं पाया पडलो आणि वापस आलो. एवढ्या गर्दीत शिवांश राहायला नसता. इतक्या गर्दीत जास्त वेळ उभं राहायला लागलं असतं. जवळ-जवळ तास 2 तास उभं राहायला लागलं असतं. इतक्या वेळ शिवांश राहायला नसता, रडायला लागला असता. त्याच्यामुळं काय बाहेरनंच पाया पडलो आणि आलो. आणि मग संध्याकाळी घरी आल्यावर मी पोरांचं आवरुस्तवर ह्यांनी मासे तळून घेतले. मग काय जेवण तयार झाल्यावर घेतलं जेवण करून आणि असा होता आजचा दिवस. ओके बाय. भेटू पुन्हा नवीन व्लॉगमध्ये.